नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदीला आता कळणार आहे ते म्हणजे त्या डिवोर्स पेपरवरती ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सुशने केलेल्या आहेत, कारण सुश कोणाचीही प्रॉक्सी मारू शकते हे तिला कळणार आहे। आणि स्वानंदी कशा पद्धतीने तिचं थोबाड रंगवणार आहे आणि ज्या आईने अधीर आणि रोहन या दोघांचा संसार मोडायची तयारी केलेली आहे त्या मंदाची सुद्धा स्वानंदी वाट लावणार आहे। त्याचबरोबर बाबा सुद्धा मंदाची वाट लावणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे समरला खूप काळजी वाटत असते। समर म्हणत असतो की मला कळतच नाहीये की काय करू मी अधीरासाठी, अधीराचं नक्की काय चाललंय, तिची समजूत कशी घालू, मला कळतच नाहीये कोणत्या पद्धतीने ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत। ह्या गोष्टींचा विचार समर करत असतो। तो आनंदला सांगत असतो तेव्हा आनंद म्हणत असतो की नक्की काय म्हणायचंय तुला। तेव्हा तो म्हणतो की मला कळतच नाहीये। ह्या स्वानंदी मॅडम त्या मध्ये मध्ये गोंधळ घालतच असतात, कारण त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने गोंधळ करायचा आहे। इकडे सुश मात्र सही करत असते तेव्हा तिच्याकडे आलेली असते ती मंदा आणि मग सुश म्हणते तू बाबांची सही केलीस, काय केलीस हे सगळं। तेव्हा सुशला विचारल्यावर सुश म्हणते हे माझं टॅलेंट आहे मम्मा, तू उलट माझं कौतुक केलं पाहिजे। ती म्हणते मी कोणाचीही सही करू शकते, नंदुताईची करू शकते, रोहन दादाची करू शकते, बाबांची करू शकते, मी कोणाचीही सही करू शकते। असं जेव्हा सुश सांगते तेव्हा मात्र मंदाला राग आलेला असतो। ती म्हणत असते की म्हणजे म्हणायचंय काय तुला। तेव्हा मंदा म्हणते की हो मी तुला, मंदाला ती म्हणते की हो मम्मा मी खरंच सांगते तुला। तेव्हा ती म्हणते डोकं फिरलंय का तुझं, अभ्यास कर जरा, हे सगळं जे काही धंदे चालू आहेत ना ते बंद कर आणि त्याचबरोबर हे सगळं तुझं जे काही चाललेलं आहे ते बंद कर आणि तुझं तुझं लक्ष दे। त्यावेळेस ती म्हणते अगं मम्मा मी खरंच सांगते तुला। आणि मग मंदा खुश होते। मंदा तिला सांगू लागते तुला माहिती आहे का की आज मी ना फ्लॅट बघायला गेले होते आणि त्याच वेळी तो फ्लॅट मला खूप आवडला, आपण बघितलेला होता ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान होता, असं ती सांगू लागते। आणि त्या दोघींची स्वप्न सुरू होतात, म्हणजे मम्मा मला तिथे ना सेपरेट बेडरूम असणार 4 BHK म्हणजे असं सांगितलं जात असतं। इकडे स्वानंदी रोहनला भेटत आहे। रोहनला विचारते की रोहन काय चाललंय हे, तू का असं केलंस। तेव्हा रोहन म्हणतो की अगं मला कळतच नाहीये, तू आता मला पण ओरडायला आले, मला तू दटावतेस, मला माहिती आहे का तुम्ही सगळेजण मला समजून घेत नाहीये। अगं अधीरा अशीच आहे, अधीराचं म्हणणं आहे की मी घरातल्या सगळ्यांना सोडून तिच्याबरोबर सेपरेट राहावं। अगं पण मी असा मुलगा नाहीये ना माझ्या आईबाबांची जबाबदारी सोडून देणारा, मी का सोडून देऊ सांग बरं। मी तिला आधीही सांगितलं होतं बाबांचं वय झाले, आई कशी आहे माहितीये, सुशची जबाबदारी आहे माझ्यावरती, मग मी काय करणार आहे सांग बरं, असं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता मंदाला फोन आलेला असतो, तो म्हणजे मल्लिकाचा। मल्लिका म्हणते की मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवून दिलेले आहेत आणि त्या बिल्डरचा मला वारंवार फोन येतोय, तो मला विचारतोय की तुमचं काय ठरलेलं आहे, मी काय सांगू त्याला सांगा बरं तुम्ही, असं म्हणत मंदा तिला बोलत असते। तेव्हा ती म्हणते म्हणजे काय झालं। तेव्हा ती सांगू लागते की बघा तुमच्या हातात आहे शेवटी, नाहीतर मी त्याला टोकन वगैरे काही नाही देऊ शकत आहे। तो म्हणतो की टोकन वगैरे नका देऊ, मग काय करायचं, तुमचं जे म्हणणं आहे ना ते मला सांगा, तसं आपण करूया, असं म्हणत मंदाला आता मल्लिका भीती घालायला लागली। इकडे मंदाला असं वाटतंय की लवकरात लवकर झालं पाहिजे, लवकरात लवकर तो फ्लॅट मिळाला पाहिजे, म्हणजे तिला असं वाटत असतं की चला म्हणजे एकदाच आपल्याला 4 BHK फ्लॅट मिळाला की सगळं असं सुरळीत होईल, असं मंदाच्या डोक्यात चाललेलं असतं। इकडे आता ते डिवोर्स पेपर सुशने सही केलेले असतात आणि ते डिवोर्स पेपर इकडे मल्लिकाकडे आलेले असतात, म्हणजे कुरिअरने ते डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत। कारण मल्लिका ज्या पद्धतीने वागत आहे ते म्हणजे खूपच जबरदस्त असं आहे। आणि त्याच वेळी अधीरा सरपोतदार यांच्यासाठी आलेलं कुरिअर तिने घेतलेलं असतं। अधीरा तिथे येते, अधीरा विचारते काय झालं मम्मा, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा ती म्हणते काही नाही ग, हे बघ ना काय झालंय। नाही राहू दे बाळा, कसं माहिती का तुझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे ना, पण हे मी तुला नाही दाखवू शकत आहे। अधीरा म्हणते मम्मा काय झालंय। तेव्हा ती म्हणते की रोहनने डिवोर्स दिलाय तुला आणि डिवोर्सची नोटीस पाठवली। अधीरा म्हणते कसं शक्य आहे मम्मा, हे पॉसिबलच नाहीये, हे शक्यच नाहीये, असं म्हणत अधीरा ओरडायला लागते। तेव्हा ती म्हणते की अगं पॉसिबल आहे, त्याने दिले तुला डिवोर्सची नोटीस, तू काहीच नाही करू शकत आहे। आता अधीराला खूप राग येतो। अधीरा ती डिवोर्सची नोटीस पाहते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला कळायचं बंद होतं हे सगळं काय चाललंय आणि मम्माने मला हे सगळं काय सांगितलं, आता काय करू मी, मला माझा मला सोडून जातोय, मी त्याच्यापासून कसं राहू एकटी, असं म्हणत अधीरा तिथं असलेल्या टेबलवरचं सगळं साहित्य फेकून देते, आरडाओरडा सुरू करते
आणि इकडे मल्लिका मात्र तिच्याकडे पाहत राहते, कारण तिला काही देणं घेणं नाहीये. जे काय चाललंय ते चाललंय आणि जे चालायचं तसं चालू द्यायचं एवढंच मल्लिकाने ठरवलेलं आहे. तिला फक्त त्या दोघांमध्ये भांडणं लावायची आहेत आणि ते काम झालेलं असतं. अधिराला ती म्हणते की अगं असं नको करूच बाळा, तू तुझ्या जीवाचं बरं वाईट नको करू, काय आपण बघूया. म्हणजे अगदी तिला असा क्ल्यू दिलेला आहे. स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत असं वागताना या मल्लिकाला लाज कशी वाटत नाहीये ना, हे कळत नाहीये. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्पिता तिला विचारते, अगं मम्मा तुला माहिती आहे का ती काहीतरी करून घेईल ना. तेव्हा मात्र इकडे मल्लिका सांगू लागते, नाही ती काहीच करणार नाहीये, मला माहिती. आणि होऊ दे, काय व्हायचंय ते होऊ दे. आणि आता या सगळ्याचा परिणाम असा होतो की अधिरा टेरेसवरती जाते आणि अधिरा स्वतःला तिथे संपवायचा विचार करत असते. आता मल्लिकाने लगेचच समरला फोन केलेला असतो आणि ती समरला फोन करून सांगू लागते की समर तुला माहिती आहे का, अरे अधिरा ऐकायलाच तयार नाहीये, तिनं आता जीव देण्याचं बोलायला लागलेली आहे, मला कळतच नाहीये की काय करू मी समर हे सगळं, असं म्हणत तिची नाटकं सुरू झालेली असतात. समर म्हणतो की काकू थांब मी येतोय, असं सांगितलं जातं. इकडे अधिरा टेरेसवरती चढलेली असते. स्वानंदी अजून घरी चाललेली नाहीये, स्वानंदीला यातलं काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा आता हे सगळं घडत असतं, मल्लिका, अर्पिता त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि इकडे अधिरा मात्र वरती टेरेसवरती आहे आणि ती म्हणत असते की मला जगायचंच नाहीये, मला जगायचंच नाहीये, मला नको आहेत ह्या गोष्टी, असं म्हणत तिने आरडाओरडा करू लागते. आणि अधिरा ओरडत असते जोरजोरात. तिला त्रास होत असतो, तिला वाईट वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टींमुळं. आणि मग अंशुमन तिच्याकडे जात असतो तेव्हा ती म्हणते की खाली हो, तू जर वरती आलास तर मी उडी टाकेल एवढं लक्षात ठेव. स्वानंदी सुद्धा वरती येते, स्वानंदी समजवू लागते. आणि मग फायनली समर त्याचबरोबर आनंद सगळेजण आलेले असतात. समरशी तिचं बोलणं करून दिलेलं असतं, तिने मोबाईल फेकून दिलेला असतो आणि अधिराला समजवून खाली घेतलं जातं. समर आणि स्वानंदी दोघंही मिळून तिची समजूत घालतात. तेव्हा ती म्हणते की रोहने मला डिवोर्स दिलाय, त्याने त्याच्या आईला चूज केलेला आहे, तो प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाच्या बाबतीत असाच वागत आलेला आहे, मी संपवणार आहे स्वतःला. कारण ही आता दुसऱ्यांदा घडत असती गोष्ट जी साखरपुड्याच्या वेळेस सुद्धा घडलेली असते, तेव्हा सुद्धा अधिराने स्वतःची शीर कापून घेतलेली असते आणि आता तिने टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं स्वानंदी म्हणते की हे बघ अधिरा, मी आत्ता रोहनला भेटून आली आहे, त्याने डिवोर्स नोटीस कशी दिली असेल सांग बरं. अगं तो तुला भेटला नाहीये कारण त्याला ऑफिसमध्ये मीटिंग होती, आणि मग आता मला सांग तुझ्याकडे डिवोर्स नोटीस कशी आली. मी रोहनला भेटली, मी त्याला समजवलं, तुझं त्याच्याशी बोलणं झालेलं होतं, मग जर तो डिवोर्स नोटीस देणार असता तर तो मला बोलला असता ना. अगं नाही दिलेली त्याने, थांब आत्ता आपण खरं खोटं करूया, असं म्हणत ती म्हणते की मी बोलते. मग तिने लगेच रोहनला फोन करते आणि रोहनला फोन करून विचारते की रोहन तू डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. फोन स्पीकरवरती असतो. समर, अधिरा आणि स्वानंदी तिघजण तिथं असतात. तेव्हा फोनवरती रोहन सांगू लागतो की कसं शक्य आहे, अगं मी अधिराशिवाय जगू शकत नाहीये, मी कशी तिला डिवोर्सची नोटीस पाठवू. तेव्हा ती म्हणते की अरे पण इथं तुझ्या सहीची डिवोर्सची नोटीस आलेली आहे. तेव्हा रोहन म्हणतो की काहीतरी गैरसमज झाला असेल, कदाचित मी कुठल्या तरी वेगळ्या पेपरवरती केलं असेल, नक्कीच हे आईचं काम असणार आहे हे रोहनच्या लक्षात येतं. रोहन म्हणतो मी घरी जातो आणि पाहतो. रोहन घरी जातो आणि तो सुशचे जे टेबलवरची नोटबुक वगैरे असतात ते पाहतो, तर त्याच्यामध्ये तिने बाबांची सही केलेली असते, त्या सहीची प्रॅक्टिस केलेली असते, त्याचबरोबर रोहनच्या सहीची सुद्धा प्रॅक्टिस केलेली असते. आणि आता मात्र रोहनच्या सगळं लक्षात येतं. रोहन स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो की हे सगळं सुशनं केलेलं आहे. आता लक्षात आल्याबरोबर स्वानंदी सुद्धा चिडते. स्वानंदी अधिराला म्हणते की थांबिते तू, आणि स्वानंदी घरी जाते. घरी गेल्या गेल्या सणसणीत अशी सुशच्या कानाखाली देते आणि म्हणते बस झालं, काय चाललंय तुझं, तुला कळतंय का, तुझ्या एका सहीमुळे तिथं अधिरा जीव देत होती, एखाद्याचा जीव गेला असता, तुला कळत नाहीये का तेवढी पण अक्कल नाहीये, मान्य मला लहान आहे, हे सगळं करायचं कसं कळतं तुला, आणि कोणी आणलं होतं डिवोर्स पेपर इथं, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे. बंदाला पण आता ओरडत असते, त्याचबरोबर रोहन सुद्धा तिथं असतो. रोहन पण ओरडायला सुरुवात करतो. तो म्हणतो की आई म्हणायची लाज वाटते मला, हे सगळं तूच केलेलं आहे, तूच केलेत ना हे डिवोर्स पेपर तयार, आणि तूच केलंय ना, तुला तुझ्या मुलाचा संसार सुद्धा बघवत नाहीये का ग, आणि इथं मी तुमच्यासोबत राहायला मिळावं म्हणून तिला सांगतोय की नाही मी माझ्या आईबाबांना सोडू शकत नाहीये, पण आता मात्र मला निर्णय घ्यावाच लागणार आहे, असं म्हणत रोहनने आता इकडे मंदाची वाट लावलेली आहे आणि स्वानंदीनं तर इकडे थोबाड फोडलेलं आहे चांगलंच त्या सुशचं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.